वेलकम टू द वाईब विथ हर्षदा. आणि आज आपण करणार आहे एक नवीन चॅलेंज, तो म्हणजे सर्वायव्हिंग अ डे विथ 500 रुपीज. तर आम्ही निघालो बाहेर, बघूयात काय एक्सप्लोअर करतो आणि कसे 500 मी स्पेंड करते. म्हणजे ते खाण्यावरती असेल, काय शॉपिंगमध्ये असेल, ते नंतरच कळेल मी कसं तो स्पेंड करणार आहे आपले 500 रुपीज. पण हा चॅलेंजच आहे माझ्यासाठी, कारण का 500 रुपीज खूप कमी असतात काही गोष्ट घ्यायला, खायला प्यायला. आता आपण बघतोच आहे, पण ठीक आहे, चॅलेंज आहे तो करूयात आपण. सो चलो. सो तर आपण पोहोचत आहोत आपल्या फर्स्ट डेस्टिनेशनवरती, जिथे आपले किती स्पेंड होणार हे मला माहीत नाही, पण ती गोष्ट मला सारखी क्रेविंग होते त्या गोष्टीची. तर सपोज तुम्ही अंदाज लावू शकता ह्या गोष्टीचा. सो हिअर इज अवर फर्स्ट डेस्टिनेशन. व्हिडिओत बघितलात. सो फर्स्ट डेस्टिनेशन हे आपलं पॉकेट वॉफल्स आहे. मला खूप दिवसापासून पॉकेट वॉफल्स खायचे होते आणि चॅलेंजच्या निमित्त, आणि आता बघू आज किती स्पेंड होतो. ऑर्डर तर दिली आहे. किती स्पेंड होणार माहीत आहे? 90 रुपीज. आपल्याकडे रिमेनिंग किती राहिले? 410 रुपीज. फालतूचा खर्च करायचा. मग चॅलेंजेस तो आहे ना की स्पेंड करणार आहे, बरोबर की नाही? आपल्या दोघांचा जेवढा खर्च होईल ना, तो स्पेंड आपण 500 मध्येच करणार आहे. आता आपण जिकडे पण जाऊ तिथे. आता यातून 90 रुपीज डिडक्ट झाले. सो 410 रुपीज आपल्याकडे राहिले शिल्लक. 400 रुपयासाठी जेवढा म्हणजे तिथे संपतील. फुल रेडी झालं आहे, कारण का मला काकांच्या एक्सप्रेशनवरून वाटतं आहे. सो चला घेऊन येऊ आपण जाऊन आणि स्पेंड करूयात. कितना हुआ अंकल? 90. थँक्यू. अशा पद्धतीने आपले 90 रुपीज स्पेंड झाले आणि उरलेत 410 रुपीज. काका विचारत होते आप कैसे हो. अबे मैंने पूछा कि आप अंकल है नहीं क्या उधर. आपण चाललो नाशिकच्याच अशा ठिकाणी, जे म्हणजे नाशिककर आहे ते त्यांना माहीतच आहे की हा रोड कुठे जातो, जो तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितला. आता आपण चाललो आहे पांडवलेणीला, जे की नाशिकमधलं वन ऑफ द मोस्ट फेमस ठिकाण आहे. आणि पांडवलेणी म्हणजे तिथे असं हे काय नाही आहे, गौतम बुद्धांचा एक मोठा स्टॅच्यू आहे आणि वरती लेणी आहे की तिथे सगळं कोरीव काम केलं आहे. आता असं आपल्याला जाता येईल वरती, जाऊ शकतो ना. कुठं अंदाज झालाय? नाही एवढं नाही. आता एका 5-1 मिनिटात तिथे पोहोचू आपण. जर जमलं असतं वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. जर नाही जमलं तर मग नेक्स्ट आम्ही जेव्हा कधी येऊ तेव्हा तर नक्कीच दाखवेल. पण मग आता तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते की नेमकं काय पांडवलेणी म्हणजे. मॅगडी काय ते? मॅगडी काय ते? असं वाटतंय मला की इथे मॅगडी असावी. पुढे
KFC नो KFC श्रावण चालू आहे. इकडे आणून टाकेल होतं. आहेत वरती लोक अजून पण आहेत. अजून पण ते ऑलरेडी वरती आहे ना. स्वतः आलोय आपण पांडवलेणीला. म्हणजे पांडवलेणी ही वरती आहे पण ती बुद्ध लेणी खरं तर, आणि ते खाली आहे ते बुद्ध स्मारक आहे. आणि आज रविवार असल्यामुळे खूपच जास्त असं आहेत, लोकांची गर्दी आहे इथे. स्वतः मध्ये जाऊन दाखवते तुम्हाला मी. संडे ना म्हणून सगळे आलेत. आणि इथं काय बनतंय हे नवीन? इतकी हिरवळ आहे आणि ही वरती लेणी आहे. आणि इथं काहीतरी नवीन होतंय. आधी नव्हतं एवढं पण मग आता काहीतरी तिथं बनतंय. पण आता जमलं तर आहे उजेड. अजून स्कोप आहे की आपण वरती जाऊ शकतो. पण आधी बुद्ध स्मारकाला जाऊ. आम्ही निघालो पुढे आणि नंतर जाणं आठवलं की अरे आपण चॅलेंज करायला आलो आणि पैसे ना गाडीमध्येच ठेवून आलो. ती किती क्यूट आहे ती पूल. सो हे आहे बुद्ध स्मारक. सो पहिले आता आपण बुद्ध स्मारक इथे आलो आणि आतमधून पण जाऊन दाखवते. व्हिडिओ अलाउड आहे की नाही हे माहीत नाही पण आता चेक करूयात. हो. सो हे आहे तथागत गौतम बुद्ध यांचं बुद्ध स्मारक. आणि इथे आहे ना विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी खूप मोठे प्रोग्राम्स होत असतात आणि खूप मोठ्या संख्येने इथे माणसं येत असतात आणि विजयादशमी इथे सेलिब्रेट करतात. आणि पूर्ण फॅमिली येत असते. तर तो जो माहोल असतो तो वेगळाच काहीतरी असतो, एकदम सुखद असतो. ही आहे बुद्ध लेणी. ही वरती लेणी आहे. सो चला वरती जाऊ. आता आधी यांना कन्व्हिन्स करते वरती जायला, कारण आता उशीर झाला आहे. मे बी जाऊ देतात की नाही त्यावरती डिपेंड आहे. आणि इकडे आल्यावर तर खूप जास्त असं प्रसन्न वाटतं. तर आम्ही बरेचदा बॅकवॉटर्सला वगैरे जातो पण माझं कधी वेळ भेटला तर इकडे पण नक्की व्हिजिट करतो. वरती जाऊ आता. युजली एवढी गर्दी नसते पण आज बरेच टुरिस्ट आले इथे व्हिजिट द्यायला. वरती लेणी आहे. हे उंट पण आहे. आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगायला आवडेल की लग्नाच्या अगोदर जेव्हा हे मला बघायला येणार होते
त्याच्या अगोदर मी माझ्या क्लास फ्रेंडसोबत इकडे आलो होती ट्रेकिंगसाठी सकाळी 7 वाजता. सो झालं असं की त्यावेळी माझ्याकडे शूज पण नव्हते ट्रेकिंगसाठीचे आणि म्हटलं ठीक आहे की लग्न झाल्यावरती एकदा कुठे असा ट्रेक करायला भेटतो आहे. सो मी आले त्यांच्यासोबत आणि मला आधीच हाईटचा फोबिया आहे. सो मी हाँ भाई कैसी लगी आगे स्वाद नाही मला लहानपणापासून पडायची आदत आहे. सो हेच की मला माझ्याकडे जेव्हा ट्रेकिंगचे शूज नव्हते सो तरी पण मी आली होती आणि हाईट फोबिया असल्यामुळे मला भीती वाटली. मी खाली असं पाहिलं ढुंकून. सो जे मी खाली पडली खूप बेकार खाली पडली होती. म्हणा यायचं इकडे का असलं दिसत नाही. नंतर जायचं नंतर चांगलं वरती चाललो होतो आणि धडकन मी आपटली. सो आमचा प्लॅन कॅन्सल झाला आणि वरचे जे टुरिस्ट होते ते पण आता खाली येत आहेत कारण का वेळ होत आली आहे. 7 वाजता बंद होतं आणि आता 6:45 वाजलेत. वरती जाईन करता नाही म्हटलं तरी 7:15 वाजतील. सो हा प्लॅन आम्ही इथेच कॅन्सल करतो आणि जर नेक्स्ट जेव्हा येऊ तर लवकर निघू. आता पण लवकर निघायचं होतं पण यांचा टाईमपास चालू होता सो त्यामुळे पण नेक्स्ट टाईम नक्कीच लवकर निघू. सो ह्या डोंगराचं नाव आहे त्रिरश्मी डोंगर त्रिरश्मी. ॲक्च्युली खरं तर हे बुद्ध लेणी आहे कारण का वरती जे कोरीव काम आहे ते भिक्षू लोकांचं आणि बुद्धांचं आहे. पण माहीत नाही का इथे पांडवलेणी बोलतात आणि मेन गोष्ट ती बुद्ध काली नाही पण मग पांडवलेणी का. ₹40 एकच द्या. एकच माझा बंद झालं ना 7 वाजता बंद होतं. बोल भैया. आकडे 20 रुपये जर कधी बोला काय करणार दो चांगलं द्या ताई बाजून चांगली दे दादा. चांगले सगळं चांगले द्या घ्यायचं नको. ₹40. आता किती उरले पकडा दादा. एक मिनिट राजू तुम्ही खाणार आहे राजू? नाही काय आलं मला काय माहिती. मला माहितीच होतं की असं वरती जायला भेटणार नाही आणि मी तुम्हाला स्टोरी सांगता सांगता एवढे धपकन खाली पडले तर पडली. माझी इच्छाच होईना की मला इतकं लाजल्यासारखं झालं की मी वरती सुद्धा मान उघडून बघत म्हणजे वरती करून बघत नव्हते कारण का पडल्यावरती लाज वाटतेच. बात तो सही है. मी घेतला एक कॉर्न. सो त्याचे झाले ₹40. सो म्हणजे ऑलमोस्ट आपल्याकडे आता ₹370 उरले. ते इन्फॉर्मेशन दिली की हे स्मारक केव्हा ओपन झालं. 14 ऑगस्ट 2006 रोजी. इथे क्लिअर विजिबल दिसेल. सो गाईस तुम्हाला मी घरी का दिसत असेल तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल. पण झालं असं की मी जसं तो बघितला व्हिडिओमध्ये मी धपकन पडली. सो त्यानंतर झालं की थोडा वेळ चांगला झाला मोबाईल काहीच प्रॉब्लेम नाही दिला आणि नंतर मी रिटर्न येण्याच्या वेळी जेव्हा मी मोबाईल चालू केला तर मोबाईल डेड. माहीत नाही चार्जिंग असताना मोबाईल डेड. म्हटलं आता गेला आपली स्क्रीनच फुटली कारण का डिरेक्टली स्क्रीन आहे ना ती अशी ड्रॉप झाली पायरीवरच पडली आणि वरती व्ह्यू दाखल जायचं तर टायमिंग होऊन गेलं. तुम्ही ऑलरेडी सांगितलं की गेट बंद होतात. सो तसंच झालं. गेट बंद झालेला होता आणि आम्ही खाली उतरत होतो.
सो मी तो रेकॉर्ड केलं थोडंसं, जे तुम्हाला लास्टच्या क्लिपमध्ये दिसलं हे अगोदरच्या. तर झालं असं की तो मोबाईल डायरेक्ट हे झाला आणि मला काय रेकॉर्ड नाही करता आलं. मग त्यानंतर आम्ही घरी आलो आणि तेव्हा झाले होते 130 रुपीज आणि आता आहे माझ्याकडे 370 काइंड ऑफ काहीतरी रुपीज उरलेत. सो ते आता आपण स्पेंड करणार आहे. आता चालू आहे आम्ही बाहेर थोडंसं मेडिकलला थोडंसं काम आहे आणि मग बघूयात रस्त्यामध्ये जर मला इनिशियल काही गोष्टी घ्यायच्या असल्या तर मी त्या घेणार आहे. अदरवाईज मी जो खर्च होईल तो मी जेन्युइनली तुम्हाला सांगेलच. आणि आता मी घरी येऊन जेवलो तर म्हणजे त्याचं तो 0 ऑफ कॉस्ट आहे. सो ते कॅल्कुलेट नाही करणार आपण, पण बाकीचे जे गोष्टी आता बाहेर घ्यायला जाणार आहे ते कॅल्कुलेट करूया. गाइस अभी हम जा रहे हैं रिमेनिंग पैसा खर्च करने. चलो. चेहरा दिसत नसेल, आता दिसतोय कारण का इथे लाईट आहे, पाठीमागे लाईट नव्हती. आपल्याला घ्यायचं होतं फेस वॉश पण ते काय भेटलं नाही. मग आता ह्या मेडिकलमध्ये जाऊन बघूयात भेटतंय का. सो आम्हाला जेवढं घ्यायचं होतं म्हणजे आत्ताच्या डे स्पेंडमध्ये जेवढं स्पेंड करायचं होतं तेवढं स्पेंड केलं. आता मी घरी जाऊन तुम्हाला टोटल सांगते. मी आता जस्ट बाहेर निघालो तर तुम्ही फक्त एक बॉडी वॉश फेस वॉश आणि चॉकलेट्स घेतले. आता घरी जाऊन बघात किती टोटल झाली आहे आणि मग तुम्हाला मी सांगेन जाऊन. आणि मी तुम्हाला आता हिशोब सांगते मेन. सो आपण जे आधी खर्च केले इकडे पॉकेट वॉफल्सला गेलो फर्स्ट. सो तिथे 90 रुपीजचा वॉफल घेतला. सो खाली राहिले 410. आणि मग त्यानंतर आपण पुढे गेलो बुद्ध स्मारककडे पांडवलेणीला. सो तिथे हे घेतलं कॉर्न घेतला. सो तो होता 40 रुपयाला मे बी. हां 40च होता. सो 40 होता. सो त्या 40मधून म्हणजे ते 410मधून 40 गेले, ते 370 राहिले. 370 मग ते आता इकडे आले. सो मग त्यानंतर आम्ही गेलो मेडिकलमध्ये. सो मी घेतलं एक 90 रुपीजचं 90 रुपीजचा घेतला फेस वॉश प्लस त्यामध्ये घेतले 4 चॉकलेट्स. सो माझ्याकडे आता उरलेत 240 रुपये. 240 उरले ना. सो मे बी त्याच्याकडनं चुकी झाली काहीतरी. नाही चुकी नाही झाली. 10 रुपये यांच्या खिशामध्ये. सो मला ते आत्ता आठवलं. म्हणजे माझ्याकडे टोटल 240 रुपये हा माझा टोटल बॅलन्स राहिला आहे ह्या व्लॉग म्हणजे ह्या चॅलेंजमध्ये. सो मला असं वाटतं की कुठे मी वायफळ खर्च न करता एवढे पैसे वाचवलेत. सो मला चांगलं वाटतं आहे. आणि मोबाईलचं खराब झालं नसतं तर जेन्युइनली ते खर्च झालेच असते. पण आता कुठेतरी छान व्यवस्थित ते युटिलाइज झालेत आणि त्यातूनही उरलेत. सो मला ह्या गोष्टीचा आनंद आहे. आणि आय होप सो की तुम्ही आपला आजचा व्लॉग खूप जास्त एन्जॉय केला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करा. आणि कमेंट डाऊन करा की तुम्हाला नेक्स्ट चॅलेंज कोणता बघायला आवडेल. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.